नमस्कार. आज चहा घेता घेता सहजच काल दवाखान्यात एक कपल आलं होतं आणि त्यांचा मुलगा तो साधारण एक 6-7 वर्षाचा असेल, मोबाईल पाहत होता आणि मध्येच आईनी मोबाईल काढून घेतला. तो मुलगा रडायला लागला. हट्ट करायला लागला मोबाईल पाहिजे म्हणून. तर बाबा म्हणाले, "डॉक्टर साहब, इसको सुई लगाओ. ये जिद करता है, मोबाईल चाहिए इसको." मी त्यांना म्हटलं, "हा प्रॉब्लेम बाळाचा नाहीये, हा पेरेंट्सचा आहे. कारण पेरेंट्सनीच सवय लावली आहे. कारण आपल्या सोयीप्रमाणे ते मुलांच्या हातात मोबाईल देतात आणि मग मुलं बघायला लागली आणि मागायला लागली, की ते म्हणतात, की "याचं देऊ नका." अरे पण ही सवय लावली कोणी? आणि मोबाईलची सवय ही सोपी साधी गोष्ट नाहीये आणि लहान मुलं पटकन त्याला त्यांची सवय होते, त्यांची आवड लागते. आमच्याच दवाखान्यातली एक घटना सांगतो. म्हणजे ही गोष्ट रोजची होती. म्हणून आमच्यासाठी नवीन नाही आणि अशा कपल्ससाठी सुद्धा ती नवीन नाही. तर मूल जेवत नाही लवकर म्हणून समोर मोबाईल चालू केला, की ते बघत-बघत मूल जेवतं. आपल्याला वाटतं, की सोयीचं झालं. पण याच्यातनं त्या मोबाईलकडे सारखं बघण्याची सवय आपण लावतोय, हे ते पालक विसरतात. एवढंच नाही, 3 महिन्याचं, 4 महिन्याचं बाळ व्हॅक्सिनसाठी दवाखान्यात येतं आणि ते रडू नये म्हणून त्याच्या समोर मोबाईल ठेवला जातो. ते बघता-बघता त्या मुलाला इंजेक्शन कधी लागतं कळतही नाही. पालक हसतात, "देखो कैसे उसको समझा ही नहीं." अरे, या याचा अर्थ काय आहे? आपण ह्या मुलांना मोबाईलमध्ये ॲडिक्ट करतोय, हे त्या पालकांना समजत नाहीये आणि समजलं तरी त्यांना त्यांच्या सोयीपुढे हे ॲडिक्ट होणं चालतंय. मग ज्यावेळेला ही मुलं मोबाईलशिवाय काहीच करत नाहीत, त्यावेळेला प्रश्न पडतात आणि त्यावेळेला ते एकदम रागावतात, मुलांना मारायला धावतात. पण हे विसरतात, की ही त्यांचीच चूक आहे. पूर्वी या गोष्टी खाण्यापिण्यावरनं पण व्हायच्या. आजही होतात. ज्यावेळेला कुरकुरे ह्या गोष्टीसारख्या गोष्टी बाजारात नव्हत्या, त्यावेळेला आई-वडील चॉकलेटची आमिष दाखवायचे. "तू शाळेत गेलास तर तुला चॉकलेट देईन." मग ते मूल शाळेत जाण्यापेक्षा चॉकलेटमध्ये इंटरेस्ट जास्त घेतं आणि ह्या गोष्टी पूर्वीपासून आहेत. थोडक्यात आपण हे आमिष देणं आणि आमिष दाखवणं हे वर्षानुवर्ष करत आलोय वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या प्रकारे आणि ही सवय आपल्याला आहे आणि तीच सवय आपण पुढच्या पिढीलाही देतोय, हे पालक विसरतात आणि त्यामुळे प्रश्न खूप खोल खोलवर असा आहे आणि ह्याच्यावर आपल्याला विचार करायला पाहिजे. नाहीतर मुलं ॲडिक्ट होतील यात काही शंका नाही. आता आमची पिढी अशी आहे की ज्यांनी टीव्ही नव्हता असाही काळ बघितलाय. फोन्स नव्हते प्रत्येक घरी असाही काळ बघितलाय. त्यामुळे आम्हाला किमान आमच्या पिढीला मोबाईल व्यतिरिक्त करमणूक असू शकते आणि करता येते ह्याबद्दल प्रॉब्लेम नाहीये. पण त्याच्यानंतरच्या पिढींना मोबाईल जर दिले नाहीत, तर ते त्यांचा प्रॉब्लेम होतो आणि ते वेडेपिसे होतात. कुठल्याही आत्ताच्या 20 ते 30 वयोगटापर्यंतच्या कुठल्याही व्यक्तीला 1 तास फोन बंद ठेवायला सांगा. ते अस्वस्थ असतात. कारण सतत मोबाईल निदान स्क्रोल करायला पाहिजे आणि इंटरनेटवर बघायला पाहिजे. काही ना काहीतरी सर्फ करायला पाहिजे, अशी सवय झालेली आहे आणि त्या सवयीपासून
ते दूर जाऊ शकत नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे मोबाईलशी कनेक्टेड राहणं हेच ते पसंत करतात आणि त्यात ते ॲडिक्ट झालेत हे मान्यही करत नाहीत. त्यामुळे त्यांचे नुसते आरोग्याचे प्रश्न नाहीत, डोळ्याचे आणि बुद्धीचे आणि न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम येणार आहेत किंवा येत आहेत, हे नमूद करण्यासाठीच आजचा हा व्हिडिओ होता. केवळ अवेअरनेस आणि कृपा करून पालकांनी आपल्या मुलांना दोष देण्याच्या आधी स्वतःच्या सवयी तपासायला पाहिजेत, हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि अशा गोष्टींसाठी तुम्ही हा चॅनल पहा आणि सबस्क्राईबही करा. त्यामुळे मोबाईल ही गोष्ट सोपी साधी नाही. त्यामुळे आपण हा सगळा प्रकार गांभीर्याने घ्यायला पाहिजे आणि मुलांना तो मोबाईल कधी द्यायचा, किती द्यायचा ह्याच्यावर निर्बंध घालण्या आधी स्वतःवर निर्बंध घातले पाहिजेत, हे सत्य आहे. जय जय रघुवीर समर्थ